आता खरी लढाई सुरू झाली आहे, ती म्हणजे ॲडमिशन प्रोसेसची. आणि या लढाईतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म. हा फॉर्म बघूनच अनेकांना घाण फुटतो. इतके स्टेप्स, इतके ऑप्शन्स, इतके डॉक्युमेंट्स, जणू काय एखादा चक्रव्यूहच आहे. पण काळजी करू नका. आज मी, तुमचा मित्र, तुम्हाला या चक्रव्यूहातून अगदी सहज बाहेर पडायला मदत करणार आहे. आपण स्टेप बाय स्टेप हा संपूर्ण फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन नावाचं एक मोठं बटन दिसेल. डोळे झाकून त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्ही कोणती परीक्षा दिली आहे हे निवडायचं आहे. म्हणजे MHT CET PCM PCB JEE मेन्स किंवा इतर. तुम्ही जी परीक्षा दिली आहे त्यावर क्लिक करा. जर तुम्ही MHT CET दिली असेल तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. चेक CET डिटेल्सवर क्लिक करताच तुमचे मार्क्स तिथे आपोआप दिसतील. जादू. यानंतर सुरू होतो खरा खेळ, म्हणजे रजिस्ट्रेशन डिटेल्स. इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, लिंग, जन्मतारीख अशी सगळी माहिती भरायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे नाव वगैरे टाकताना 10वी-12वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसंच टाका. स्वतःच्या मनाने कूल किंवा स्टायलिश नाव टाकायच्या भानगडीत पडू नका, नाहीतर ॲडमिशनच्या वेळी पंचायत होईल. पुढे तुम्हाला धर्म, प्रदेश, मातृभाषा आणि वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे. सगळी माहिती अचूक भरा आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. आता पुढची स्टेप आहे कम्युनिकेशन डिटेल्स, म्हणजे तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल ID. मित्रांनो, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तोच द्या जो तुम्ही वापरता आणि पुढचे काही महिने वापरणार आहात, कारण CET सेलकडून येणारे सगळे OTP आणि महत्त्वाचे मेसेजेस याच नंबरवर येणार आहेत. आता येतो सगळ्यात मजेशीर भाग, म्हणजे चूज पासवर्ड. हा पासवर्ड म्हणजे काही साधंसुधं प्रकरण नाही. जणू काही बँकेच्या लॉकरची चावीच आहे. पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक स्मॉल लेटर पाहिजे, एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पण पाहिजे. उदाहरणार्थ testwiser@123 असा मजबूत पासवर्ड ठेवा आणि कुठेतरी लिहून पण ठेवा, नाहीतर नंतर अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत अशी अवस्था होईल. पासवर्ड टाकून झाल्यावर कॅप्चा भरा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID मिळेल. हा ॲप्लिकेशन ID म्हणजे या पुढच्या संपूर्ण प्रोसेससाठी तुमचं ओळखपत्र आहे. याचा फोटो काढून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. आता प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा आणि मिळालेल्या ॲप्लिकेशन ID आणि पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, ई-स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. ई-स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड कराल आणि ते ऑनलाईनच तपासले जातील. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला स्वतः जवळच्या FC सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट्स तपासावे लागतील. माझा सल्ला राहील की जर तुमची सगळी कागदपत्रे व्यवस्थित असतील तर ई-स्क्रुटिनी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे सिलेक्ट युअर कॅन्डिडेटर टाईप. इथे टाईप A, B, C, D, E असे प्रकार दिसतील. जर तुम्ही आणि तुमची शाळा म्हणजे कॉलेज सगळंच महाराष्ट्रातलं असेल तर तुम्ही टाईप A मध्ये येता. इथे प्रत्येक प्रकाराची माहिती दिलेली आहे, ती शांतपणे वाचा आणि मगच तुमचा योग्य प्रकार निवडा. इथे चूक झाली तर थेट ॲडमिशनवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे गाफील राहू नका. यानंतर तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी निवडायची आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून 12वी पास झालात आणि तुमची जात कोणती, ओपन, OBC, SC, ST, EWS वगैरे. तुमच्याकडे तुमचा कॅटेगरीचं व्हॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढे स्पेशल रिझर्वेशनचं ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही PWD, डिफेन्स किंवा TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीमसाठी पात्र आहात का? असाल तर येस निवडा, नाहीतर नॉट ॲप्लिकेबल निवडून पुढे जा. आता वेळ आहे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची. इथे तुम्हाला 10वी आणि 12वीचे मार्क्स टाकायचे आहेत. ज्यांनी याच वर्षी 12वी दिली आहे त्यांना सीट नंबर टाकल्यावर मार्क्स आपोआप मिळतील. जर JEE किंवा नीट दिली असेल तर पुढच्या स्टेपमध्ये येस करून त्याचे डिटेल्स भरा. आता येतो सगळ्यात वैतागवाड्याचा पण महत्त्वाचा टप्पा, म्हणजे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही अपलोड करायची आहे. फोटो आणि सहीची साईज आणि फॉर्मॅट म्हणजे JPG किंवा JPEG व्यवस्थित तपासा. असा काहीतरी फोटो अपलोड करू नका की व्हेरीफाय करणाऱ्याला चष्मा लागेल. स्पष्ट आणि व्यवस्थित फोटो अपलोड करा. यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तुमच्या कॅटेगरी आणि कॅन्डिडेटर टाईपनुसार तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची लिस्ट दिसेल. उदाहरणार्थ नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, मार्कशीट वगैरे. ही सगळी कागदपत्र स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करा. आता शेवटच्या काही पायऱ्या, म्हणजे पे ॲप्लिकेशन फी. तुमची ॲप्लिकेशन फी ऑनलाईन भरा. फी भरल्यावर तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्म दिसेल. तो एकदा शेवटचा तपासून घ्या. सगळा बरोबर असेल तर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई-व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक OTP येईल. तो टाकताच तुमचा फॉर्म लॉक होऊन व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाईल. आणि अभिनंदन, तुम्ही ॲडमिशन प्रोसेसचा पहिला आणि सगळ्यात कठीण टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आता तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट करून घेऊ शकता. चला तर फॉर्म भरून झाला.
पण खरी कसोटी तर आता आहे. तुमच्या स्कोअरवर, तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या होम युनिव्हर्सिटीनुसार तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज कोणतं? लाखो विद्यार्थी, हजारो कॉलेजेस, शेकडो ब्रांचेस आणि त्यांचे वेगवेगळे कट ऑफ्स. हे सगळं गणित खूप किचकट आहे नाही का? पण काळजी करू नका, इथेही टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. यात काय होईल, तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती म्हणजे तुमचा CET, JEE स्कोअर, रँक, कॅटेगरी आणि इतर डिटेल्स सबमिट करायचे आहेत. आमची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीचं विश्लेषण करून खास तुमच्यासाठी एक कॉलेजेसची लिस्ट बनवेल आणि ती थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. यात तुम्हाला तुमच्या रँकनुसार मिळणाऱ्या कॉलेजेसची अचूक माहिती असेल, ज्यामुळे तुमचा वेळ आणि गोंधळ दोन्ही वाचेल. तर अजिबात वेळ वाया घालू नका. आजच testwizer.com वर भेट द्या आणि तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट मिळवा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. फॉर्म भरताना शांत डोक्याने भरा. काही अडचण आल्यास हा व्हिडिओ पुन्हा बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या भावी शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.